महाराज यावत जीव मात्राला दुःख नकोय. जगात अशी व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही की जी दुःखाची अपेक्षा करते. देव मानणारे देव न मानणारे जगात आहेत. पाप पुण्य मानणारे पाप पुण्य न मानणारे जगतामध्ये आहेत. पुनर्जन्म मानणारे पुनर्जन्म न मानणारे जगतामध्ये आहेत. पण दुःख हवंय असं म्हणणारा तुम्हाला जगात एखादा पक्ष आहे. शिवसेनेवाल्याला दुःख पाहिजे, भाजपवाल्याला दुःख पाहिजे, राष्ट्रवादीवाल्याला दुःख पाहिजे, कोणत्याही दोन्ही प्रकारातल्या अपक्षवाल्याला पाहिजे. आपल्याला काही त्याच्याशी घेणं नाही म्हणणारा दुःख पाहिजे. जगात असा कोण आहे की जो दुःखाची अपेक्षा करतो, दुःखाकरता प्रयत्न करतो? सगळ्यांना दुःख नको वाटतं. नुसतं नको वाटतं असं नाही. आपल्या जीवनातलं दुःख नष्ट व्हावं म्हणून प्रत्येक जण परोपरीने प्रयत्न करत असतो. मग तो सख्या भावाचा बांध का नांगरीत नाही? हेल्याला तेवढी अक्कल नाही की त्याचा बाप मरून गेलाय, बरोबर जमीन नाही घेऊन गेला. त्या बापाने मिळवलेली जमिनीचे 2 तुकडे झालेले, तर हे करून आपण काय बरोबर घेऊन जाणार आहे? पण प्रयत्न असतोच. आम्हाला श्रीमंत कशा करता व्हायचं असतं? दुःख संपावं म्हणून. सत्ता कशा करता हवी असते? दुःख संपावं म्हणून. प्रतिष्ठा कशा करता हवी असते? दुःख संपावं म्हणून. दुःखावर जर आपण विजय मिळवला तर मग आपण मानव देहात सफल झालो. मानव देहाला येणं सफल झालेलं आहे. अन्यथा निरर्थक आहे, निरर्थक. तुकोबारायांचं चरित्र का अशा प्रकारचं आपण पाहायचंय, ऐकायचंय, सांगायचंय? तुकोबारायांनी महाराज दुःखावर विजय मिळवला होता. सगळ्यांना दुःखावर विजय मिळवा वाटतो, मिळत नाही. प्रयत्न करतो आपण दुःखावर विजय मिळवण्याकरता. जगाच्या आरंभापासून मानव आजपर्यंत सारखा प्रयत्न करत आलेला आहे. कितीतरी बदल झाले, कितीतरी सुधारणा झाल्या, नाही का? कितीतरी सुधारणा झाल्या. आता महाराज 72च्या पूर्वीचा काळ आणि आजच्या काळामध्ये केवढा मोठा बदल झालेला आहे. बा 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 दोन्ही काल पाहिलेली बरीच आज माणसं आहेत. कदाचित पुढे जन्मलेल्या कळायचं नाही माग कसं होतं, पण आपल्याला तर माहिती आहे. छपराची घरं होती, खाली सारवलेलं असायचं, शेणाने सारवले. आज गुळगुळीत फरशी आहे. म्हातारं पडून मोडलं तरी चालतंय, पण फरशी हिवाळ्यामध्ये पाय ठेवला की अशी शेंडीपर्यंत असं धर हे होतं. पण तरी फरशीच पाहिजे, कारण ती सारवायचा ताण नाही राहिला. बदल पुष्कळ केलाय. दुःख संपवा, पण दुःख संपत नाही महाराज. एका रूपाने संपवलं की ते दुसऱ्या रूपाने अशा प्रकारचे येतं. पूर्वी महिला मंडळांना दळावं लागत होतं जात. ते रवलेलं असलं तरी लोक त्याला जातं म्हणायचे, रवलेलं असलं तरी जातं म्हणायचे. कदरलं ते गेलं निघून. आता लाईट नसली ना तर वडव्या खिचडी खाय. आता काही नाही, जातच नाही राहिलं गरीब दळायला. महाराज हिवाळ्यामध्ये दोघे बसायचे ते जात्यावर दळायला, तर हिवाळ्यात घाम यायचा. कष्टदायकच होतं. पण कष्टदायक होतं तर बाळातपणाला दवाखाना नव्हता लागत. आता ते कष्ट वाचलं तर इकडचे कष्ट. आता रोडने सकाळी पळत टिंग 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 टिंग. इकडले कष्ट वाढले. दुःख कुठे गेले? दुःख पुन्हा कोणत्या ना कोणत्या रूपाने आहेच आपल्या समोर, दत्त म्हणून उभं. लय प्रेम दुःखाचा आपल्यावर. तेव्हा अशा प्रकारे दुःखाचा कारणासह नाश तुकोबारायांनी केलाय. आणि मग साहजिकच ज्यांना दुःख नको वाटतंय त्यांना ही जिज्ञासा निर्माण होते की तुकाराम महाराजांनी दुःखाचा नाश कसा केला? दुःखाचा नाश करण्याकरता तुकोबारायांनी काय केलं, काय मिळवलं, कशामुळे तुकोबारायांच्या जीवनातल्या दुःखाचा नाश झालेला आहे? आपणही ते केलं तर आपल्याही जीवनातल्या दुःखाचा नाश होईल. हे समजण्याकरता
तुकोबऱ्यांचं चरित्र अत्यंत महत्वाचं आहे. गोड अशा प्रकारचं चरित्र आहे. तुकोबऱ्यांच्या चरित्राकडे पाहिलं तर तुकोबऱ्यांच्या चरित्राचे 3 विभाग पडतात. तुकोबऱ्यांच्या चरित्राचे 3 विभाग पडतात. वयाच्या दृष्टीनं सांगायचं तर 1 ते 17 वर्षापर्यंत चरित्र आहे, 18 ते 30 वर्षापर्यंत चरित्र आहे आणि 30 ते 41 वर्षापर्यंत एक चरित्र आहे. म्हणजे संसारी तुकाराम महाराज, साधक तुकाराम महाराज आणि सिद्ध तुकाराम महाराज. तुकोबऱ्यांनी या तिन्ही अवस्थेतून प्रवास केलेला आहे. संसारही तुकाराम महाराजांनी काही वयापर्यंत केला. ज्ञानोबऱ्यांचा संसाराचा संबंधच नाही. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणवणी आले लोटांगणी चांगा देव. पण तुकोबऱ्यांनी हे तिन्ही अशा प्रकारचे पर्व अनुभवलेले आहेत. त्यामुळं तुकोबऱ्यांचं चरित्र इतर सगळ्या संतांचं चरित्र साधका करता अत्यंत उत्कृष्टच आहे, पण त्यातले त्यात तुकाराम महाराजचं चरित्र आणखीन जवळचं वाटतं. तुकोबरे जन्माला आले त्यावेळेला आपल्यासारखेच एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आले होते. तर कोणत्या कुळामध्ये तुकोबऱ्यांचा जन्म झाला, काय विशेष होता त्या कुळांचा? कारण ज्या कुळात हरीचे दास जन्माला येतात, तुकोबरे म्हणतात ते कुळ पवित्र असतं, तो देश पावन असतो. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणजे दुःखाचा कायमचा ज्याने नाश केला, सगळ्या प्रकारचा दुःखाचा आणि कायमचा ज्याचा नाश झालेला आहे, त्याचं जीवन सफल झालं. करोडो रुपये कमवले, त्याचं जीवन सफल नाही झालं. सर्वोच्च पदावर आरूढ झालेलं महाराज ब्रह्मदेवाचं जीवन नाही सफल होत, तर हे संत्रीन मंत्री झालेले कुठं सफल होणार आहे? तुम्ही आपण आपल्या जीवनातल्या दुःखाचा जर कायमचा नाश केला तर मग आपलं जीवन सफल आहे. मला नाही वाटत मंत्र्याच्या जीवनातल्या दुःखाचा नाश झालेला असतो. आपल्यापेक्षा बिचारे दुःखी असतात, आपल्याला दिसत नाही म्हणून बरे. आपल्याला कोणाजवळ रडता येतं, रडल्यामुळं तरी कमी होतं, त्यांना कोणाजवळ रडता पण येत नाही. असं आतच असं धुमसत राहत नसतं. तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनातल्या दुःखाचा कायमचा नाश केला. महाराज दुःख ते कैसे नये स्वप्नाशी. कुठल्याच खात्याचा मंत्री असं म्हणू शकत नाही, कुठल्याच कारखान्याचा चेअरमन असं म्हणू शकत नाही, कितीही बागायत असलेला शेतकरी असं म्हणू शकत नाही, आणि किती तारखा असलेला कीर्तनकार असं म्हणू शकत नाही की दुःख ते कैसे स्वप्नाशी. महाराज त्याच्याकरता साधना करावी लागते. तुकोबऱ्यांनी ती साधना केली आणि दुःखावर विजय मिळवला. न देखिजे ऐसे केले या विठ्ठले, दुःखाशी भाग गेला सेना गेला, भाग गेला गेला, भाग गेला शीना गेला, भाग गेला शीना गेला, भाग गेला शीना गेला, भाग शीना गेला, भाग गेला शीना गेला, भाग गेला शीना गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग शीना गेला, भाग शीना गेला. अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद, भाग
गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भाग गेला शीन गेला भागाला आनंद भाग गेला शीन गेला तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश येथे हरिदास जन्म घेते येथे हरिदास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश हरिचे दास जन्म घेते हरिचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती जेथे हरीचे दास जन्म घेती ते कुळ पवित्र आहे तो देश पावन आहे तेव्हा तुकोबऱ्यांचा जन्म कोणत्या कुळामध्ये झाला कोणत्या देशामध्ये झालेला आहे तुकोबऱ्यांचा जन्म त्या देशामध्ये झाला इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर वसलेलं हवेली तालुक्यातलं देहू नावाचं छोटस गाव या गावामध्ये तुकोबऱ्यांचा मोरे कुळामध्ये मराठा 96 कुळीच्या मराठ्यांच्या कुळामध्ये तुकोबऱ्यांचा जन्म झाला तुकोबऱ्यांना त्याचा अभिमान नव्हता त्यामुळं मग शेती करत असल्यामुळे तुकोबऱ्यांनी तेव्हा म्हटलेलं आहे की वरे देवा कुणबी केलो केवढा त्याचा आता फायदा झालाय मराठी लोक कुणबी होण्याकरता अरे राम राम लाखो नाही करोडोनी अशा प्रकारचे चाललेले आहेत असं प्रत्येक काळ भिन्न भिन्न असत तर शेतकरी कुटुंबामध्ये पण वृत्तीनं शेतकरी असले तरी वारकरी कुटुंबामध्ये तुकोबऱ्यांचा जन्म झाला तुकोबऱ्यांचं कुळ पवित्र आहे महाराज आज तरी वारकऱ्याचंच कुळ पवित्र आहे आज पवित्र ते कुळ आहे जे वारकऱ्याचं कुळ आहे ज्या कुळामध्ये पांडुरंगाची सेवा पांडुरंगाची पूजा पांडुरंगाची भक्ती पांडुरंगाची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे महाराज वारकऱ्याच्या कुळामध्ये मूल जन्माला आलं की 5वीच्याच दिवशी त्याच्या गळ्यात माळ टाकतात ते गर्भात असताना सुद्धा त्याची वारी चुकत नाही अशा वारकरी कुळामध्ये तुकोबऱ्यांचा जन्म सामान्य वारकरी नाही पण तुकोबऱ्यांच्या कुळातील तुकोबऱ्यापासून 8वी पिढी अगोदरची त्याच्या अगोदरही किती दिवसापासून त्यांच्या घराण्यात वारी चालू होती सांगता येत नाही पण तुकोबऱ्यांचं चरित्र ज्या महिपत बाबांनी लिहिलं त्यांनी त्यांच्या 8व्या पिढीपासूनचा इतिहास लिहिलेला आहे 8वे वंशज तुकोबऱ्यांचे ज्यांचं विश्वंभर नाव आहे विश्वंभर बाबा ते लहान असतानाच त्यांचे वडील वारले आईने त्यांचा सांभाळ केला लग्न वगैरे झालं अगदी बालपणापासून पांडुरंगाच्या सेवेची भक्तीची आवड गळ्यामध्ये माळ दररोज इंद्रायणीचं स्नान करावं हरिपाठ म्हणावा गावातल्या मंदिरात दर्शन करावं संध्याकाळी भजन अशा प्रकारचं करावं एकादशी वगैरे असेल तर कीर्तन करावं गावात कुणी साधू महात्मा तीर्थयात्रा करणारे आले तर त्यांना घरी नेऊन जीव घालावं महिपती बाबा वर्णन करतात त्यांचा विशेष हा होता की खोटं कधी बोलत नव्हते ऐका ज्याच्या गळ्यात माळ आहे
ज्यांनी घातली आहे त्यांनी नीट घालावी. माळ माळ, कारण माळ पांडुरंगाचं मंगळसूत्र आहे. आपण पांडुरंगाचे आहोत झालो. माळ घातली म्हणजे आपण पांडुरंगाचे झालो. आणि पांडुरंगाचं स्वरूप सत्य आहे. पांडुरंग म्हणजे सत्य आहे. सत्याचंच दुसरं नाव पांडुरंग आहे आणि पांडुरंगाचं दुसरं नाव सत्य आहे. पर्यायी नाव आहेत. म्हणून पांडुरंगाचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दावीला जगदाकार, कागा दावीला जगदाकार. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा दावीला जगदाकार, कागा दावीला जगदाकार. सत्याने व्यवहार करायचे. आषाढी वारी जवळ आलेली आहे. आईनं सांगितलं, विश्वंभरा तुझ्या वडिलाची वारी कधी चुकली नाही जिवंत असताना. ते गेल्यानंतर मी केली. आता तू मोठा झालेला आहेस, आता तुझी जबाबदारी आहे आषाढी वारी करण्याची. मुळातच त्यांना भजनाचा आनंद आहे. पांडुरंगाच्या वारीला आई जायचं सांगते. त्यांना खूप आनंद झाला. आई जातो ना, पण वारीला जायचं म्हणजे कसं जायचं, काय करायचं, मला काहीच माहिती नाही. अरे वारकऱ्याबरोबर जायचं आणि भजन करत जायचं. पंढरीत वारी म्हणजे गाणी म्हणीत नाही जायचं, गप्पा हानीत नाही जायचं, किंवा रस्त्याने जाणाऱ्याच्या लोकांचे वाटोळे करीत नाही जायचं. लईच काही काही हरामखोर आहे महाराज वारीला जाणारे. त्यांना म्हणजे वारीला निघाले म्हणजे जसे काही इथून तिथूनच्या लोकांचे जावईच झाले. ते कुठेही जाणार, कोणाचे ताट उपडणार, कोणाचा ऊस मोडणार, कोणाचे लिंब तोडणार. तुझ्या बापाची पेंड आहे भाडव्या. पंढरपूरला निघाला काय लोकांवर उपकार करण्याकरता निघालेला आहेस, तू तुझ्या कल्याणाकरता निघालेला आहेस. आम्ही दिंडी जात होती. ते एका नगरच्या पुढे गेल्यावर एका माजी सैनिकाचा मळा होता. आगोरच्या दिंडीवाल्याने काय केलं होतं म्हणजे ते दिंडीचा आवाज आला की ते बंदूक घेऊनच उभं राहिलं. त्याच्या मळ्यातले काही वारकऱ्यांनी लिंबू तोडले होते की काय 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 व्हायचं. कोण जातात माणसं मला शेजारचे. लोकांना त्रास नाही द्यायचा. शक्यतो आपापल्या स्वावलंबी जीवनावर जावं. तसे तर लोक महाराज खूप 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 अशा प्रकारचे आता वारकऱ्यांची सेवा करतात. बघा ना, आता इथं उत्सव सुरू झालेला आहे. तुकोबारायांचं चरित्र आहे तर आज सगळ्याला चुलबंद आमंत्रण आहे. महिला मंडळाने घरी जायचं नाही, संध्याकाळी घरी स्वयंपाक करायचं नाही. त्या भडव्याला म्हणायचं जेवायचं असलं तर ये इथं. गावात सप्ताह चालू आहे, त्याला काही अडचण आहे का? की याला काय हरकत आहे का? एवढा कुठाना केलाय बाबांनी, एवढा मोठा मंडप दिलेला आहे, पंक्ती दिलेली आहे, काय हरकत नाही का? म्हणून बसला, काय हरकत आहे? विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर काय त्या बाप नरकात जाईल काय? पुण्यच होईल ना, चांगलंच होईल ना झालं तर. तेव्हा आता आजपासूनच जेवायला घरी जायचं नाही. जरी करून ठेवलेलं असलं तरी सकाळी नाश्ता करा थोडंसं गरम करून. पण आता इथंच प्रसाद घ्यायचा आहे. कार्यक्रम झाला की इथल्या नेहमीच्या पंक्ती 5 वाजता असतात. मला वाटतं त्यांनी महाराजांनी आग्रह केला होता. मी त्यांना सांगितलं नाही चालायचं, कारण खातील आणि हरामखोर जाऊन टंगड्यावर करून पसरतील. नाही, इथं कथेला आले पाहिजे, इथं जेवणारे कथेच पाहिजेत. थोडं पोट रिकाम असलं म्हणजे मग थोडे जिवंत बी राहते. नाही तर मग दिवसभर काम केलेलं आहे, मग संध्याकाळी कचकून हाणल्यावर काय ते झोपा काढते. त्याच्याकरता नाही, सगळे इथं पाहिजे, जिवंत पाहिजे सगळे. तुम्ही कथा झाल्यावर
प्रसाद ठेवा. आपण कथा लागली तर लवकर सुरू करू, 6 ते 8 करू, काय अडचण नाही. एरवी तरी घरी 7:30-8लाच माणसं जेवते. बाबांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा आता सगळ्यांनी प्रसाद इथं घ्यायचा आहे, घरी नाही जायचं. आणि उद्यापासून महिला मंडळाला विनंती, घरी स्वयंपाकच संध्याकाळी करायचा नाही. म्हणजे मग खुद येते इथं, मग नाही विलाज म्हणून गेलं, काय अडचण नाही बाबा, घरी काय खायलाच नाही तर चला, काय हरकत नाही. पंढरपूरला जायचंय, भजन करत जायचं. पंढरपूरच्या रस्त्याने चालणाराचा एक पायही असा नाही पडला पाहिजे की ज्या कालात आपण नामस्मरण करत नाही. पदोपदी विठ्ठल वाचा तया कैचा संसार. देवाचं भजन करीत गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. काय गायचं? एक तर त्याचं नाम गायचं, त्याचे गुण गायचे, किंवा त्याच्याकडे प्रार्थना करायची आणि त्या प्रार्थनेतून प्रेम देवाला मागायचं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सकाळी म्हणण्याच्या ज्या मालिका आहेत त्यामध्ये प्राधान्याने प्रेमाची मागणी करणाऱ्या पहिल्या सगळ्या मालिका आहेत. करुणी उचित प्रेम घाली हृदयात, सदा नाम घोष आपलं, सदा माझे डोळे जोडो तुझी मूर्ती, पती सोयर्या ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. प्रेमाची मागणी करावी, भजन करत गुणगान गात नाचं नामचिंतन करत अशा प्रकारचं जावं. महाराज देवाचं नाव घेतलेलं देवाला फार आवडतं. देवाचं नाव घेतलेलं देवाला खूप आवडतं. म्हणून तर रामप्रसाद महाराजाला माझी विनंती आहे, ठीक आहे तुम्ही आता यज्ञ केलेले काय हरकत नाही, नामस्मरण त्याच्या बरोबर करायला पाहिजे. कलियुगामध्ये भगवंताचं नाम महत्वाचं. कलौ नास्तेव 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 गतिरण्यता हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम. या गोकुळाष्टमीला आमच्याकडं गंगापूरला सप्ताह असतो. 24 तास मंदिरामध्ये अखंड विठोबा रुक्माई धून चालू आहे. आता 18 तारखेपासून औंढ्याला उत्सव आहे, तिथंही 24 तास विठोबा रुक्माई. बाकीचा कार्यक्रमाचा मंडप वेगळा आहे, पण 24 तास विठोबा रुक्माई भजन चालू आहे. देवाला नाम आवडतं महाराज. आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोषे, आवडे तयाचे नाम घेता तयाचे, आवडे तयाचे नाम घेता तयाचे, आवडे तयाचे नाम घेता तयाचे, आवडे तयाचे नाम घेता तयाचे. आ भाविक गे माये भोळे गुणाचे, भोळे गुणाचे, आवडे तयाचे, आवडे तयाचे नाम घेता तयाची. भोळे गुणाचे, भोळे गुणाचे, आवडे तयाचे, आवडे तयाचे
ज्याचे नाम घेता तयासी आवडे आवडे देवासी. तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. नामाचा उच्चार अखंड नामदेवाला खूप आवडतं महाराज, खूप आवडतं. बरेच सोपं आहे, त्याच्याकरता पैसे लागत नाही. सप्ताह करायचं पैसे लागतात. नामस्मरण नुसतं करायचं असेल तर पैसे नाही लागत. लिहायला वह्याला नाही लागत का? वह्यावरच लिहिलं पाहिजे असं थोडंच आहे. तोंडाने घ्यायचं, कधीही घ्यायचं, कितीही घ्यायचं. टॅक्स बसत नाही, काही नाही. तुम्ही घ्या, जबाबदारी माझ्याकडे. टॅक्स लागला तर तुमच्याकडं, मी भरेन तुमचा टॅक्स. घ्या नामस्मरण, नामचिंतन करावं महाराज. नामचिंतन. जर आपण आपले शत्रू नसो तर देवाचं नामचिंतन दररोज नियम करावा. 25,000 50,000 ज्याला जेवढं शक्य आहे तेवढं. नामदेवरायांचा रोजचा नियम होतो. लाख लाख जप करायचे, ते भगवंताला व्हायचे. नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. तेव्हा भजन करत, नामस्मरण करत पंढरपूरला जायचंय. दशमीला चंद्रभागेत स्नान करावं, पांडुरंगाचं दर्शन करावं, एकादशीला उपवास करावा, दिवसभर रात्रभर भजन करावं. द्वादशीला अशा प्रकारचं सगळे पंढरपूरच्या वालीचे नियम आईने सांगितलेले आहेत, विश्वंभर बाबांनी ऐकलेले आहेत. आणि विश्वंभर बाबा लगेच पडशी दशमी वगैरे घेतलेले, पताका हातात घेतलेले आणि पंढरपूरच्या रस्त्याला लागलेले आहेत. रस्त्याला लागल्याबरोबर पंढरपूरकडे जाणारे अनेक वारकरी त्यांना भेटलेले आहेत. आणि त्यांच्या समवेत विश्वंभर बाबा भगवंताचं भजन करत ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई. ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई जय जय ठोबार खुमाई. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई. हरी विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई. ओ विठोबार खुमाई जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई. हरि बोल हरि बोल हरि बोल. विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय विठोबार हरि ओम विठोबार खुमाई जय
बाळकुमारी जय जय विठो बाळकुमारी विठो बाळकुमारी जय जय विठो बाळकुमारी बाळकुमारी जय जय विठो बाळकुमारी विठो बाळकुमारी जय जय विठो बाळकुमारी